ज्या मुलांचा पण एम-ए-पी-एस क्लेम सबमिट करताना अडचणी येत होत्या, त्यांच्या ट्रेडमध्ये प्रॉब्लेम होता, काही मुलांचे 2-2 कॉन्ट्रॅक्ट होते त्यांचे प्रॉब्लेम होते, काही मुलांचे मंथली सबमिट होत नव्हते, काही मुलांचे इयरली सबमिट होत नव्हते किंवा बऱ्याच मुलांचा डाटा इरेज झाला होता. तर त्या सर्वांच्या तक्रारी आम्ही एम-ए-पी-एसकडे केल्या होत्या आणि त्यांच्याकडून आपल्याला उत्तर आलेले आहेत. तर त्यांचं उत्तर असं आलेलं आहे आपल्याला की अनफॉर्च्युनेटली व्हाईल डिलीटिंग द डुप्लिकेट बोथ कॉन्ट्रॅक्ट गॉट डिलीटेड. म्हणजे तुमचे जे 2-2 कॉन्ट्रॅक्ट होते त्यापैकी जो डुप्लिकेट किंवा एक कॉन्ट्रॅक्ट डिलीट करताना किंवा तुमची जी आधी माहिती होती तिला इरेज करताना दुसरी पण माहिती तुमची इरेज झालेली आहे, पण हा प्रॉब्लेम लवकरच सोडवण्यात येणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तर तुमचा जर लॉग इन होत नसेल, तुमचा क्लेम सबमिट होत नसेल, रिसबमिट होत नसेल तर तुम्ही पॅनिक होऊ नका. 1-2 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकते आणि तुम्ही 1-2 दिवसाच्या बाद ट्राय करा, तिथं लॉग इन तुमचं होईल किंवा तुमचा डाटा जो डिलीट झाला असेल तो तिथं दिसेल. जर तरी दिसला नाही तर तुम्ही परत रिसबमिट करू शकता किंवा परत रजिस्ट्रेशन करू शकता. तर असा ऑप्शन तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका. एम-ए-पी-एसकडून त्याचा रिप्लाय आपल्याला आलेला आहे. तुम्ही इथं त्याचा स्क्रीनशॉट बघू शकता.